चला सर्व पालेश्वरी क्रिकेट कमिटीचे आमचे सर्व आयोजक आहेत त्यांनी समोर यायचे आहे. बघा चावी इथे कोणाची हरवलेली आहे. मारुती कंपनीची खऱ्या अर्थाने जे वाहन आहे चावी गाडी आहे. चावी कोणाची हरवलेली आहे बघा आमच्या गुणलेखांकडे आम्ही ती सुपूर्द करतो. आमचे रुपेश फुलोरे भोकरपाडा यांच्या वतीने स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. आशीर्वाद शेठ पवार यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल पालेश्वरी कमिटीच्या वतीने. या स्पर्धेसाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. बघा आशीर्वाद पवार, त्यानंतर महेश शेठ पवार, प्रशांत पवार, या त्रिवेणी संगमचा खूप मोठा अमोल असतील, अमोल पवार, चांगलं योगदान आहे. आशीर्वाद या आपण आशीर्वाद ट्रान्सफरचे ओनर्स आशीर्वाद शेठ पवार यांचा हेतूची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केलं जाईल. या आशीर्वादाचा सन्मान इथे केला जाईल. चांगले बघा महेश शेठ आहे त्यांचे समवेत बंधू प्रेम आणि अमोल पवार, खूप मोठा योगदान आहे त्यांचा. तर आशीर्वाद पवार यांचा सन्मान केला जात आहे. आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे ते ओनर्स आहेत आशीर्वाद शेठ पवार यांचा हेतूची सन्मान आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने हेमरदादा म्हात्रे, अजयदादा मोरावकर, महेश शेठ पवार आणि सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. स्पर्धेचं सन्मान चिन्ह. चला सामन्याकडे बोलूया आपण. सलामी जोडी जानमान वलप मैदानामध्ये दाखल करावी. बोलूया पुढच्या सत्रासाठी आमचे समालोचक मित्र इथे या सामन्याचा हिरो प्रमोद. चला पुढच्या सामन्याचं आपण धावतं वर्णन आमचे परममित्र प्रवीण अर्जुने यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु. एकूणच जर पाहिलं तर पहिल्या फेरीतील अंतिम लढत नाणेफेकीचा महत्वाचा कौल जिंकला अर्थातच पडगे संघानं. आणि 40+ संघाची जर आपण विचार केला ना तर ही अंतिम लढत पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांचा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवता येईल. शिस्तबद्धता, टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि मागील सामना काय कमालीचा सामना झाला. चुका मैदानाच्या आतमध्ये झाल्या, त्या चुकांवरती शेवटच्या चेंडूवरती मात्र कुठेतरी विजयाचा जो कळस होता तो रचला गेला. चला पडगे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू अद्याप आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. 11च आहे. तर गोलंदाज या ठिकाणी मच्छिंद्र. परंतु विनंती असेल जर कोणी समर्थक वगैरे आलेले असतील तर या. मच्छिंद्र म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. खेळाचा पूर्वार्ध अगदी मुख्य मंचाचं हे दृश्य आपण पाहू शकता. तर 2 सलामीवीर फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश टेंबे आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज शैलेश खाडेकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. उंचपुरा फलंदाज आहेत, मोठे फटके नक्कीच त्यांच्या बॅटमधून त्यांच्या भात्यामध्ये आहेत. यावेळेला कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय अलॉंग द कार्पेट. चेंडू खेळला आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे क्रिकेट जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर 40+ स्पर्धा तुम्ही अवश्य फॉलो करा. आज पनवेल तालुक्यामध्ये 50 पेक्षाही जास्त संघ 40+ आपल्याला पाहायला मिळतात आणि रेग्युलरली 40+ स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. चॉप करण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. क्रीजचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. कधी क्लोज टू विकेट्स, कधी इथे मात्र पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग अपील आणि हे अपील मात्र या ठिकाणी उचलून धरलाय. बॅट इज आउटसाइड एज. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
तर या ठिकाणी मात्र पहिला फलंदाज गमावला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल तांडेल आपल्याला अनिल टेंबे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रजनीमध्ये वेगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे. परंतु आता ज्या ठिकाणी गावाचं उल्लेख होतो किंबहुना गावाचं प्रतिनिधित्व करायचं असतं त्यावेळेला मात्र या सर्व गोष्टी एका बाजूला आणि आपल्यासाठी आपला विभाग, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा हा सर्वाधिक महत्त्वाचा. अनिल यावेळेला स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा या ठिकाणी येईल. एक अतिरिक्त धाव ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे वलफ 40+ तर दुसरीकडे पडगे. ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत प्रतिस्पर्धी संघाला मात्र या ठिकाणी आमंत्रित केला. इथे दबाव बनवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. खूप चांगलं योगदान राहिलंय प्रीतम पाटीलला. खूप चांगले समालोचक देखील आहेत. अगदी मराठी भाषेवरचं त्यांचं असणारं प्रभुत्व समालोचनाच्या माध्यमातून नेहमीच त्यांना आपण ऐकतो. यावेळेला मात्र कलात्मक फटका खेळण्याचा मानस होता. खरं तर एलिव्हेशन देता आलं नाहीये परंतु गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. झेल घेण्याची संधी जरूर होती परंतु ही संधी मात्र गमावली गेली आहे. पुन्हा एकदा बॉडीचा शेप कशा पद्धतीनं होल्ड केला, क्रीजचा खोलीचा वापर केला. संधी देखील होती. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. झेल सुटला. गणेश या ठिकाणी आणि सिंगल धाव फलकावरती आले. बरंचसं काही नाट्यमय मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपमध्ये आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार का? होय, फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पॉइंट आणि गलीच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक अनऑर्थोडॉक्स पोझिशनमध्ये. ओ, खूप चांगला आहे. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रीतम यांचं देखील कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे सातत्यानं दबाव बनवतायत. गोलंदाजांना ऑन द टोस ठेवण्याचं काम करतायत आणि कमालीचं ग्लव्ह वर्क यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारचं विकेट किपिंगचं जर काम तुमचं असेल ना तर मात्र फलंदाजांवरती सातत्यानं दबाव पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 40+ क्रिकेट स्पर्धांचा आपण उल्लेख केला होता. तब्बल 50 पेक्षाही जास्त संघ पनवेल तालुक्याला बिलॉंग करत आहेत आणि रेग्युलरली 40+च्या स्पर्धा या सातत्याने विविध विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही सर्वाधिक गर्वाची गोष्ट असेल. आज 40+चा थरार पालेश्वरी चषक 2025 तिसऱ्या पर्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आयोजकांचं आपण कौतुक करायला हवं. रेग्युलर क्रिकेट संघांबरोबरच 40+ संघाला देखील एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं ही संकल्पना होती आणि ती संकल्पना फक्त मांडली गेली नाही तर ती संकल्पना मात्र प्रत्यक्षात उतरवली गेली. आणि आज स्पर्धेचा तो दिवस देखील उजाडला की जिथे 40+चे संघ आपल्याला एकमेकांच्या समोर बॅटल या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती निलेश भोईर या ठिकाणी या गोलंदाजी मार्कवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फाईनच्या क्षेत्रामधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अनिल यांच्या बॅट मधून येतोय. हा दमदार चौकार. कलात्मकता, नजाकत, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आपण नेहमी म्हणतो. इथे ताकदीचा वापर नाही आहे. इथे फक्त कलात्मक फटके, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक्स बनवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी देखील अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा मानस होता. प्रीतम यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल सर्व काही सांगून जाते. ऑलमोस्ट या फलंदाजाला बीट केलं होतं.
4 चेंडूंचा सामना केलाय. अनिल बॅटमधून धावा आल्यात 5. पालेश्वरी चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. सामना क्रमांक 4. इथे पावलांचा वापर केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल घेण्याची संधी होती, परंतु ही संधी मात्र गमावली आहे. मिन्नात आय थिंक मिन्नात भोईर त्या ठिकाणी होते. झेल घेण्याची संधी होती. जोरकस प्रहार जरूर केला होता, परंतु अगदी कॅचेबल हाईटला हा चेंडू होता. एवढं फारसं एफर्ट्स करण्याची गरज नव्हती. अगदी फ्री होम डिलिव्हरी अशा पद्धतीचा झेल होता. झेल सुटलाय, हरकत नाही आहे. 40+ म्हटल्यानंतर रेग्युलर क्रिकेट किंबहुना प्रॅक्टिस थोडीशी कमी, सरावाची कमतरता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चुका मैदानावरती होतात. परंतु पालेश्वरी संघानं मागील सामन्यामध्ये काय कमालीचं कमबॅक केलं. शेवटी सामना जिंकणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि तो सामना जिंकला. कदाचित येणाऱ्या सामन्यामध्ये, येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्या चुकांची पुनरावृत्ती नक्कीच. हार जीत हा खेळाचा एक भाग आहे दिनकर सर, आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिले दोनही सामने एकतर्फी आपण पाहिले, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत थरार आपल्याला कायम पाहायला मिळाला. एक आयोजक म्हणून तुम्ही या नेहमी गोष्टी अपेक्षित करता की आपलं आयोजन हे सर्वोत्तम कसं होईल आणि त्याकरता काय गोष्टी करता येतील मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकडे. कराने संघ पुढे सरसावतोय. 1.5 अर्थातच षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. यावेळेला थर्डमॅन रिझन मध्ये शॉर्ट, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत अनिल. 1 धाव कंप्लीट करतायत. ओळखलं होतं अनिल यांनी की हा डेंजर एंड आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती धावेसाठी कॉल होता. 1 धाव महत्वाची आहे. धावांकर्त्यांची धाव मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती आल्यात. प्रतिषटक 7.50च्या सरासरीनं 1 गडी बाद, 15 धावा धाव फलकावर. थोडंसं शांत वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रेक्षक राजांचं खरं तर कौतुक करावं लागेल. या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिले की प्रेक्षक राजांची अलोट गर्दी नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 5 रजनींमध्ये देखील प्रेक्षक राजांनी दमदार हजेरी. तरी ती पडगे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. आता आमचे संदीप पाटील सर इथे आहेत, प्रवीण आहे, प्रवीण अर्जुने, दिनकर बारसे, आशीर्वाद पवार यांच्या समवेत आपण चर्चा करत आहोत की 40+ ज्यावेळेशी खेळण्यासाठी संदीप पाटील सर त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपण आरक्षित दिवस ठेवतो ना, यांच्यासाठी वेळ द्यायला हवी आहे. तेव्हा सामने आपले वेळेवर खऱ्या अर्थाने वेळेवर त्या सामन्याची पूर्तता होईल. लढत जवळजवळ 5 ते 6 वाजता सुरू झाली पाहिजे, म्हणजे परफेक्टली लढती या 2 वाजता संपतील. हो टू कॉमेंट्री बॉक्स. कारण क्षेत्ररक्षण करत असताना जास्तीत जास्त वेळ या संघाला आपण नेहमी संघाकडे दिली जाते खऱ्या अर्थाने. हो टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच सर, या गोष्टींचा आपण खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केलात की 40+ क्रिकेटसाठी आजकाल प्रत्येक स्पर्धा आयोजक आहेत ना, हे आपला अमूल्य वेळ काढून ठेवतात. 1 दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवतात आणि मग अशा वेळेला संघांची, खेळाडूंची ही नैतिक जबाबदारी बनते. पडगे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा भगवान, विकी आणि अमोल यांच्या वतीने आलेले आहेत. चला, 3ऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. तर चर्चा सुरू होती. 40+ संघातील खेळाडू, खरं तर रेग्युलर संघ देखील उशिरा येताना आपण स्पर्धेमध्ये पाहतो सर, परंतु 40+ संघ एकदा का मैदानावरती दाखल झाले ना की ते मैदान सोडत नाहीत. मग ती स्पर्धा आटोपल्यानंतरच तो त्यांचा संघ पराभूत हो, विजेता हो, त्या स्पर्धेमध्ये टिकून राहो, परंतु शेवटपर्यंत. चला, इथे निर्णय आलाय, इट्स अ नॉट आउट, बॅट्समन इज सेफ. तर ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे. यावेळेला पावलांचा वापर केलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगला गॅदर चेंडूचं पाहायला मिळतंय. 2री धाव घेण्याचा मानस होता. इथे मात्र फलंदाज सुरक्षित आहेत. खरं तर या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतील.
विकेट्स तुम्हाला सांभाळून ठेवायच्या आहेत, धावा धावफलकावरती उभा राहायच्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या चुका आहेत ना छोट्या छोट्या, त्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. कारण एक चूक तुम्हाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलू शकते. इथे थोडासा संत गतीने सामना सुरू आहे. फक्त 17 धावा धावफलकावरती आल्या आहेत. वातावरण अतिशय शांत आहे. गारवा अद्यापही हवेमध्ये आपल्याला जाणवत नाही आणि ज्यावेळेला गारवा जाणवायला लागेल ना त्यावेळेला मात्र सामन्यांमध्ये आणखीन चुरस आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्यावेळेला हवेमध्ये गारवा असतो त्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाही, विकेटवरती उलसरपणा, गोलंदाजांना मदत मिळते, अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतात. या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे ज्या पद्धतीचं आयोजकांनी उपलब्ध करून दिल्या ना ही स्पर्धा अगदी डोळे दिपवणारी ही प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कदाचित थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम आहेत आय थिंक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक महत्त्वाचा घटक आहे. क्षेत्ररक्षण म्हटलं ना तर यष्टीरक्षक हा क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. क्षेत्ररक्षक एक अशी जागा आहे मैदानावरची की जिथून तुम्ही संपूर्ण मैदानाचं 360 अंश व्ह्यू पाहू शकता आणि एक्झॅक्टली कोणता क्षेत्ररक्षक कुठे उभा असायला पाहिजे याचा अचूक अंदाज तुम्ही या ठिकाणावर बांधू शकता. म्हणूनच सेंटर पॉइंट ऑफ द फिल्डिंग टीम म्हणून यष्टीरक्षकाला ओळखलं जातं. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. शॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. गोलंदाजी वेगवान पाहायला मिळते. अनिल थोडंसं आता मानसिक दडपण अनिल यांच्यावरती देखील आहे. ओ यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. बऱ्याच कालावधी क्षेत्ररक्षक कव्हरचे 38 सर्कलला जे क्षेत्ररक्षण करत होते चेंडू जज करतायत. गॅदर देखील केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावांची या ठिकाणी संधी मिळते. या 2 धावेनं हळूहळू का होईना थेंबे थेंबे तळे साचे हा प्रकार आता वलभ संघाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इट्स 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. एक मोठा फटका यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झाले होते. डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता. डायरेक्ट हिट झाला देखील परंतु फलंदाज सुरक्षित आहेत. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती अंकित झाल्या आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 7च्या सरासरीनं धावा धावफलकावरती येत आहेत. 1 गडी बाद 21. पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. केवढीचे अप्रतिम संगीत मध्येच जर आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. स्ट्रॅटेजिक टाइमआउटही म्हणू शकतो आपण. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 21 धावा धावफलकावरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता इथून थोडासा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का? वलभ संघाचा जर विचार केला तर मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये सक्षम आहे हा संघ. परंतु एक विकेट गमावल्यानंतर जो दडपण आहे ना तो दडपण सातत्यानं गोलंदाजांनी या ठिकाणी कायम राखला. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज मचिंद्र म्हात्रे. अवघ्या 3 धावांचं षटक राहिलं. पहिली विकेट त्यांनी आपल्या नावावरती केली. दुसरं षटक हाताळलं निलेश भोईर. 1 षटक 0 निर्धाव 11 धावा. कोणतीही सफलता नाही आहे हे त्यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण. आणि मागील षटक 3रं पुन्हा एकदा मचिंद्र म्हात्रे यांनी हाताळलं. 6 धावा खर्च केल्या. म्हणजे मचिंद्र यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 0 निर्धाव 9 धावा आणि 1 फलंदाज बाद. अप्रतिम कामगिरी. यावेळेला 3रा गोलंदाज वापरण्याचा निर्णय घेतलाय. 3रा आणि 4था गोलंदाज असेल तो षटक क्रमांक 4
आणि 5 हाताळेल आणि कदाचित हीच वेळ असेल वलप संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची, कारण शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून आक्रमण होणं हे नितांत गरजेचं. गोलंदाजी मार्कवरती लहू भोईर, आणखीन एक अनुभवी सर्वाधिक प्रभावी अस्त्र ज्यानं अनेक मैदानं गाजवली. गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारचं योगदान राहणार याकडे मात्र आता लक्ष केंद्रित केलं जात आहे. एकीकडे पडगे 40+ हा संघ, तर दुसरीकडे वलप 40+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा चर्चा, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडतायत. गोलंदाज लहू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची घेतली जाईल मदत. कदाचित स्क्वेअरलेग पंचांचा हा निर्णय आहे. तर लहू भोईरसाठी कार्यकर्त्यांनी ते पारितोषिक आहे. लागोपाठ 2 विकेटसाठी भगवान आणि त्यांचे सहकारी विकी यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. बघा, सचिन शेठ भोईर पडगे यांना आपण क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहतो. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी पालेश्वरी कमिटीला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपात त्याही सहकार्य केलेलं आहे. त्यांचा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. अंपायर्स प्लीज. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग अजूनही आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. तर फलंदाज बाद आहेत. येस, या ठिकाणी फलंदाज बाद आहेत हा निर्णय आलाय. कारण बॅट ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. तर आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. खूप चांगलं ग्लव्ह वर्क यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालं. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हा निर्णय पाहू शकता. लाऊड अपील स्क्वेअरलेग पंचांकडे रेफर केलं गेलं तिसऱ्या पंचांकडे. आणि त्यानंतर एक अँगल असाही आपल्याला पाहायला मिळाला की बॅट इनटू द एअर, दोनही पाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि बेल्स डिसलॉज. गोलंदाज लहू सलग 2 विकेटसाठी या ठिकाणी पारितोषिक देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा खूप चांगलं ग्लव्ह वर्क आहे. आता जसा चेंडू हातामध्ये येतोय ना, स्प्लिट सेकंड्समध्ये या ठिकाणी बेस्ट डिसलॉज केल्या जातात. इट्स फिल्डिंग टीम रिव्ह्यू. नाव इट्स फिल्डिंग टीम्स रिव्ह्यू. तिसऱ्या पंचानं बिझी ठेवण्याचं काम केलंय या मॅचमध्ये प्रीतम यांनी. 2 गडी बाद, 22 ही धावसंख्या आहे आणि निर्णय आलाय नॉट आउट. चला, बॅट्समन इज सेफ. चला, खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. वेळ आपल्याकडे लिमिटेड आहे, मर्यादित वेळ आपल्याकडे आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चंद्रकांत पाटील ऑन अ स्ट्राईक. यावेळेला बॅटीचा इनसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा शैलेश यांचा मानस नाही आहे, कारण नाहक विकेट गमावणं
हे यावेळेला संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. चौथ्या षटकामध्ये संघ आहे वलप आणि धावा फक्त आणि फक्त 22 धावफलकावर पाहायला मिळतात. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता शफल अक्रॉस द लाईन. लहू यांचं खूप चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजीमध्ये. कमालीचा स्पेल त्यांनी हाताळलाय. षटक क्रमांक 4 हाताळणं 5 षटकांच्या सामन्यांमध्ये हे थोडंसं आव्हानात्मक असतं, कारण फलंदाज आक्रमक होतात. 3 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतला जातो, डिंग्स ब्रेक होतो, तिथे काहीशा चर्चा होतात आणि तिथून मात्र गोलंदाजीसाठी येणं, एक सर्वोत्तम गोलंदाजी करणं. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आहे, 1 विकेट करता आपल्या खात्यामध्ये जमा केलाय. परंतु यावेळेला ऑन साईडला चेंडू विरकावलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू जज करतायत, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शेवट. तरी ती मान्यवरांचं आगमन होत आहे. रायगड जिल्हा ओबीसी सेल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेब यांचं आगमन इथे होत आहे. त्यांच्या समवेत चिंद्रंग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भगवान शेठ कडू यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत शांततेचे प्रतीक नारायण देशेकर आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर 27 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये 7च्या सरासरीनं 21 धावा होत्या. मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं कुठेतरी पुन्हा एकदा वलप संघ अंतिम षटकामध्ये किती धावा धावफलकावरती उभारणार या चर्चेला उधाण आलंय. शेवटचे 6 चेंडू. तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीपेत भगवान शेठ कडू आणि नारायण देशेकर शांततेचे प्रतीक मनपूर्वक आपलं पालेश्वरी चषक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जो संघर्ष सुरू होता अगदी पहिल्या षटकापासून, तो संघर्ष अजूनही वलप संघ मैदानावरती किमान एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची आणि येणाऱ्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये त्या धावांचा यशस्वी पाठराखण करायची. 30 धावा धावफलकावरती आल्या आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. धावा येणं गरजेचं आहे. वलप संघाचा जर आपण विचार केला तर धावा कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ, सध्याच्या घडीला धावा येणं वलप संघासाठी जमेची बाजू असणार आहे. आणि काही करून या षटकानंतर कमीत कमी 8 ते 9च्या सरासरीनं 40 ते 45 धावा जर का धावफलकावरती आल्या तर मात्र गोलंदाजांना थोडंसं फाईट करण्यासाठी एक टार्गेट या ठिकाणी जरूर मिळेल. संतोष भोईर अंतिम षटक या ठिकाणी हाताळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले आहेत. धावा खर्च केल्या आहेत त्या 6. वलप संघाची एकूण धावा संख्या मात्र 2 गडी बाद 33 धावा धावफलकावर. 2 मोठे फटके. अंतिम 3 चेंडूमध्ये सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची, स्विच हिट करण्याची गरज होती का? खरं तर इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस होता. प्रयत्न चांगला होता, परंतु वेळ मात्र चुकीची आहे. खरं तुम्हाला मनगटी ताकदीवर विश्वास ठेवायचा आहे. इथून समोरच्या दिशेनं मोठे फटके खेळणं, ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे, धीम्या गतीने चेंडूचा मारा केला जातोय. यावेळेला पावलांचा वापर केला, परंतु चेंडू मिस केलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रीतम पुन्हा एकदा आपलं कमाल दाखवतायत. फलंदाज होतोय बाद. 4था फलंदाज गमावलाय. तर व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे ते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं
देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे स्वागत केलेलं आहे. स्वागतम सुस्वागतम. तर अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 33 ही धावसंख्या धावफलकावरती आणि या गोडीराम खरं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सर्वाधिक महत्वाची कामगिरी नेहमीच गोडीराम यांची आपण पाहिली आहे. परंतु इथे मात्र पहा, कदाचित मैदानावरती यायला उशीर केलाय की काय, पहिल्या चेंडूवरती खेचलाय घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 39 या धावसंख्येवर आहे. चांगलं संगीत आपण ऐकलं. एकनाथ शेठ देशेकर साहेब राजकीय क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व म्हणून संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. आणि व्यासपीठावर रोहन डोंगरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. आणि यानंतरची लढत असेल बघा, वलवली क्रिकेट संघ गावदेवी वलवली विपक्ष गावदेवी शिवशंभो आदई. बघा, दीपक शेठ शेलके मंथन एंटरप्राइजेस सिनियर क्रिकेटर आमचे रविदादा शेलके इथे उपस्थित आहेत. येणाऱ्या 5 ते 9 फेब्रुवारीला गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे आदई गावच्या क्रीडा नगरीमध्ये. आणि स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असेल 1,50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये, मालिकाबीरसाठी बाईक असणार आहे, तृतीय पारितोषिक 40, त्यानंतर 35. चला, नाणेफेक इथे केली जाईल. वलवली विपक्ष आदई या नाणेफेक केली जाईल. मार्च रोजी स्पर्धा होणार आहे. 5 मार्च ते 9 मार्च असा आदई येथील डे नाईट स्पर्धेचा खऱ्या अर्थाने कालावधी असणार आहे. तर वलवली क्रिकेट संघ गावदेवी वलवली या इथे गावदेवी शिवशंभो आदई क्रिकेट संघ उपस्थित आहे. 40+. दीपक शेठ या पण नाणेफेक इथे संपन्न होईल. वलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. विनोद म्हात्रे 40+. एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. या देशेकर साहेब या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. आदई क्रिकेट संघ पाहतो येणाऱ्या 5 मार्च ते 9 मार्च रोजी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आदई गावच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे. दमदार स्पर्धा असणार आहे. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. जरीमरी वलवली एकनाथ शेठ देशेकर साहेब रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जात आहे. नाणेफेक इथे संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल वलवली विनोद नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय चला नंतर सांगणार आहेत 1-2 तासात. तर त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. तर निश्चित स्वरूपात बघा, वलवली क्रिकेट संघाने ते नाणेफेक जिंकलेले आहे. विनोदने सांगले आम्ही 5 ते 10 मिनिटामध्ये निर्णय अंमल करू. चला ठीक आहे. परंतु 40+चं कौतुक करावं लागले. चांगलं खेळ खेळतात सर्व सहकारी. तर एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल.
एक जबरदस्त संघटन कौशल्य आहे, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहे एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा पालेश्वरी कमिटीच्या वतीने आमचे मित्र यमरदादा म्हात्रे, दिलीपदादा वास्कर, सरपंच निखिल तांडेल आणि प्रशांत शेठ पवार यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे। स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य। त्यानंतर भगवान शेठ कडू या नारायण देशेकर शांततेचे प्रतीक नारायण दादा या आपला सन्मानित केलं जाईल। नारायण देशेकर समाजसेवक आहेत, त्यांचाही सन्मानित केलं जाणार आहे। भगवान शेठ कडू यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल। निश्चित स्वरूपात सामाजिकदृष्ट्या त्यांचंही खूप मोठं योगदान असतं। एकनाथ शेठ देशेकर साहेब इथे उपस्थित आहेत। येणाऱ्या 20 ते 26 फेब्रुवारीला आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सुद्धा चिंद्रगावच्या क्रीडानगरीमध्ये त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येणार आहे। त्यानंतर शांततेचे प्रतीक समाजसेवक आमच्या चिंद्रंग गावामध्ये कोणताही सामाजिक कार्य असो तिथे खऱ्या अर्थाने एक चांगलं स्वयंपाक बनवण्याचं काम आमचे नारायण देशेकर यांच्या माध्यमातून आम्ही एक पाहत असतो नेहमी। मग कोणताही कार्य लग्न कार्य असो सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये नेहमी ते सक्रिय होत असतात। मी आमच्या पालेश्वरी कमिटीला इथे आमंत्रित करतो की त्यांचं आपण वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। बोलूया सामन्याकडे, आमचे आदरणीय संदीप पाटील सर यांच्याकडे आपण बोलूया। यस, धन्यवाद महागुरु। बोलूया मैदानाकडे। आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे। वलभ 40+ आणि पडगे 40+ या दोन टीम मधली लढत आहे। प्रथम फलंदाजी करत असताना वलभ संघाने तब्बल 4 षटकांमध्ये 39 धावा धावपटलावरती लावल्या। ते 40 धावांचं आव्हान आहे, परंतु इथे 40 धावांचं आव्हान लक्षात ठेवत असताना मात्र पहिल्या चेंडूवरती प्रीतम पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार। यस, क्या बात आहे। देशेकर साहेब या व्यासपीठावरती आहेत। हो, कव्हरच्या दिशेने मात्र इथे प्रीतम पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार। क्या बात आहे, काय फलंदाजी होते। अफलातून फलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रीतम पाटील। असं वाटतं 2002 किंवा 2001 मध्ये हा खेळाडू उतरलाय की काय। तो काल ज्या संघाने गाजून सोडला होता तोच पडगा संघ। हो, क्या बात आहे। माझे शब्द माझ्याकडेच असताना मात्र हा षटकार आलाय। कारण आम्ही पाहिलाय प्रवीण सर आणि नक्कीच थांबा, कारण तो काल होता खरोखरच। पडगा म्हटलं तर खारघर विभागामध्ये एक नामांकित टॉपर पनवेल तालुक्यामध्ये टॉप हाय लेवलला खेळणारा संघ 2002-2001च्या दरम्यान आम्ही पाहिलेला आहे। खास करून भरतदादा यांच्या नेतृत्वामध्ये भरतदादा भोईर जे कालचे पडगे संघाचे एक अतिशय अप्रतिम असे क्रिकेटर आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी जेव्हा पडगा संघ उतरतोय त्यावेळेला नक्कीच येत असतात। आणि इथे मात्र 40 धावांचं आव्हान आहे। आता मात्र पूर्णपणे प्रीतमने या सामन्याची हवा काढली, कारण अक्षरशः 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा ठोकल्यात। जबरदस्त अशी इनिंग साकारतो। एका बाजूला मच्छिंद्र म्हात्रे हा देखील एक अतिशय एक नौका असा खेळाडू गेल्या वर्षापासून त्यांनी देखील या संघामध्ये पुनरागमन केलं आणि या संघाला एक बळकटी देण्याचं काम नक्कीच त्याने केलंय। इथे फक्त वलभ संघ आज खाडेकर, प्रकाश खाडेकर ज्यांची काल स्पर्धा आपण पाहिली ग्रामस्थ मंडल चषक 40+ सगळ्या ग्रामस्थांचं चांगलं योगदान त्या स्पर्धेला लाभलं होतं। वाईट आलाय आणि मस्त स्पर्धा होती। वन डे एक सिरीज त्यांनी ठेवली होती 40+ संघांसाठी। तर नक्कीच आमचे किरण पाटील हे तिकडे सामन्याला एन्जॉय करतात वलभचे। तसे आमचे युवराज असतील, बाराम पाटील असतील, आमचे भोलानाथ शेठ पाटील, तसेच PK शेठ, प्रभाकर शेठ, सम्राट पाटील इथे आलेले आहेत। सम्राट पाटील आमचे गायक कलाकार, जबरदस्त गायक वलभचे। पुन्हा एकदा वाईट आहे
अशा अनेक कलाकार आहेत. सम्राटचे बरेच गाणे सध्या येत आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय अनंत वाघे. कालच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर म्हणून या खेळाडूला गौरवण्यात आलं होतं. द्वितीय क्रमांकावरती हा संघ राहिला होता वलप, पण इथे मात्र प्रीतमने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल आली एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17वरती. पडग्याचे आमचे बोला यस पडगे गावचे आमचे मित्र आमचे योगेश शेठ भोईर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. योगेश दादा तुमचं देखील स्वागत आहे. आमचे सचिन शेठ भोईर नक्कीच इथे आज आले होते, त्यांचं देखील स्वागत आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. इथे मात्र पुन्हा एकदा वाघे, अनंत वाघे याचा हा चेंडू मात्र लॉफ केलाय मिड विकेटच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. गोटी रामने मात्र हा झेल टिपलाय. जबरदस्त झेल टिपला गेलाय. जजमेंट बघा काय. वाह, वल्लभचे पाठीराखे आलेत न पाहिजे. मच्छिंद्रची विकेट आली आहे. सुरुवात बेमिसाल झाली होती, पण इथे प्रीतम पाटील नॉनस्टॉक एंडला उभा आहे, पण विकेट प्राप्त केली अनंत वाघेने. शेजारी लहू भोईर आलाय. मच्छिंद्र मात्र बाहेर आलाय. लहू मात्र आता आतमध्ये इनफ झालाय. पाहूया आपण लहू वन डाऊनला जो खेळाडू येतोय ना, तो एक विस्फोटक खेळाडू येताना आपण नेहमीच पाहिलेला आहे. कारण आमचे अजित थोडेसे खुश आहेत, थोडे नाराज होते बघाशी, आता खुश आहेत. कशाबद्दल खुश आहेत मला माहिती नाही, पण आनंद चेहऱ्यावरती आहे. कारण आता वाजलेत पाहायला गेलं तर 11-12 वाजले ना अजून. लहू तिकडे मैदानामध्ये हल्लाय. जिंकण्यासाठी तब्बल 25 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. खरं 40+ फॉर्मॅट आहे. थोडासा हसी मजाक होणं गरजेचं असतं. हो, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण बघा. आमचे यस पांडुरंग बेस फील करतोय, परंतु बॅकअपला आमचे दुसरे क्षेत्ररक्षक इथे आलेत. प्रल्हाद भोईर. पण पहिला षटक संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये कसर काढली आहे ती पडगे संघाने, कारण 30 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. आता 24 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 24 चेंडू 20 धावा. बघा काय सुंदर, खरोखरच एक प्रशंसनीय स्पर्धा आपण नेहमीच पाहतोय. पालेश्वरी म्हटलं तर एक मान, पालेश्वरी म्हटलं तर एक सन्मान, पालेश्वरी चषक म्हटलं तर अभिमान, आणि अभिमानाची स्पर्धा आहे. प्रवीण सर दरवर्षी 3रा वर्ष आहे. 2 वर्ष जबरदस्त आणि 3रा वर्ष तर त्यापेक्षा एक वेगळं करण्याचं काम मात्र या पालेश्वरी चषकामध्ये आपण पाहतोय. एकता कशी असावी, गावाचं एकपण, गावाचं एकरूप स्वरूप कसं असावं याचं उदाहरण म्हणजे पालेश्वरी. कारण कोणताही कार्य त्यांचं आपण नेहमीच एक सक्षमतापूर्वक पार होताना पाहत आलोय. कारण हीच तर विशेषता दडलेली असते गावामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये देखील पूर्णपणे संपूर्ण ग्रामस्थ. यास 24 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे प्रीतम. 20 धावा झालेल्या आहेत. 40 धावांचं आव्हान आहे. पहिला षटक नक्कीच तुमच्या बाजूने राहिला. आता दुसरा षटक पाहूया. अनंत वाघेज आणि पहिला षटक हाताला. इथे मात्र गोलंदाज आता शैलेश खाडेकर, ज्याने काल जबरदस्त आम्हाला प्रसन्न केलं होतं. एवढी अफलातून फलंदाजी, मॅन ऑफ द सिरीज देखील तो ठरला होता. कूलरचा मानकरी झाला होता त्या स्पर्धेमध्ये, वलप स्पर्धेमध्ये, टेस्ट फॉर्मॅटमध्ये. तोच शैलेश खाडेकर आलाय. एक अतिशय बेस्ट ऑलराऊंडर त्याच्याकडे पाहिलं जातं. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 20 धावांची गरज आहे. लहू भोईर आहे. येस, सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑफला मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव येईल लहूसाठी.
एका धावेने मात्र धावसंख्या 21 वरती 23 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. बरेच मान्यवर या व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेतात. त्यामध्ये उद्योजक सन्माननीय एकनाथजी देशेकर साहेब या सामन्याला एन्जॉय करतात. हा प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे या पालेश्वरी चषकावरचा. हो 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 प्रीतम पाटील आहे, सहसा थांबणार नाहीये. हे जबरदस्त अशी इनिंग मात्र इथे साकारण्याचा प्रयत्न तो करतोय. अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार आलाय, षटकार. क्या बात आहे, जबरदस्त, खूप सुंदर असं संगीत. परंतु इथे मात्र आता 22 मध्ये 13 धाबांची गरज. प्रीतम पाटील मात्र जबरदस्त इनिंग साकारतोय. 5 चेंडूमध्ये 21 धाबांची इनिंग तो साकारतोय. इथे मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, बॅट टाकली शेवटला, परंतु मी धावणार, मी पोहोचणार हे त्याने ओळखलं आणि इथे मात्र एक सिंगल प्राप्त केली. एका धावेने मात्र धावसंख्या पाहू शकता आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा क्षणचित्र. क्या बात आहे, रिप्ले मस्त. आमची संपूर्ण टीम ऑफिशियल त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. प्रीतम पाटील, लव भोईर मात्र इथे स्ट्राईक एंडला. आमचे अशोक भोईर देखील डगआउटमध्ये आहेत. चेहऱ्यावरती हास्य आहे त्यांच्या. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्स पेरले क्रिजनमध्ये, शॉटला मात्र क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. आमचे नरेश पाटील चेंडूवरती येतात, तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट होतात लवूसाठी. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. मच्छिंद्र सस्त्यामध्ये बाद झाला, परंतु प्रीतमने पूर्णपणे ही दारोमदार घेतली आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. सामना बनवण्याचा प्रयत्न केला जातोय शैलेश काडेकरच्या माध्यमातून. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र येतोय मिड विकेटच्या दिशेने. दुसरे धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट होतात. वल्लभ संघ आणि तिकडे दुसऱ्या बाजूला पडगा संघाचे पाठीराखे बऱ्याच संख्येने आलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 32 धावा. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ते 8 धावांची. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जा. रोहन ढोंगरे यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. रोहन या, आपण आपला सन्मानित केलं जाणार आहे. प्रीतम पाटील, अजून काय पाहिजे का? तर या, पाणी येतोय, बसल्यात तुम्ही, मग नाश्ता वगैरे काय पाठवू? तरी ते रोहन ढोंगरे यांचा हेतूची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने ते केलं जात आहे. सन्माननीय प्रशांत शेठ पवार, जितेश म्हात्रे आणि दिलीप शेठ भास्कर, माजी सरपंच पालेबुद्रुक या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते रोहन ढोंगरे यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. रोहन ढोंगरे यांचा हेतूची सन्मान प्रशांत शेठ पवार, दिलीपदादा भास्कर, जितेश म्हात्रे या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला, शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. 18 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. हर्षल या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. या हर्षल जाईल, सन्मानित केलं जाईल पालेश्वरी कमिटीच्या वतीने. यस, गोलंदाज पांडुरंग पाटील आलाय. वल्लभ म्हटलं तर नक्कीच पाहायला गेलं तर 2 नाईट स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. जबरदस्त आयोजन नियोजन, खास करून आमदार चषक अंकुशेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण यावर्षी पाहायला दरवर्षी पाहतोय. त्यानंतर नक्कीच पाहायला गेलं तर सरपंच आणि उपसरपंच चषक सन्माननीय आमचे भोलानाथ शेठ पाटील आणि
यांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा पाहिली. राजेश पाटील या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन नेहमीच मिनी वानखडे स्टेडियम वलप येथे त्या नाईट स्पर्धा पाहायला मिळतात. इथे मात्र लहू खेळण्यासाठी सज्ज होतो. आता प्रीतमने मात्र थोडासा डिफेन्सिव पवित्रा घेतलाय माझ्या मते. खरं सामना त्यांना माहिती आहे, सामना पूर्णपणे हातामध्ये आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती नक्कीच क्षेत्ररक्षक आलाय गोटीराम पाटील. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील लहूला. तरी ती सन्मान्य किरण पाटील आणि त्यांचे समवेत बालाराम पाटील वलप, जे वलप नाईट स्पर्धेचे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. यावा पण व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेता मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. नक्कीच किरण आणि युवराज तसेच बालाराम तसे आमचे खाडेकर. हो हो हो, क्लीन बॉल, क्या बात आहे. जबरदस्त पांडुरंगचा हा चेंडू एष्टा उद्ध्वस्त गेल्यात लहू भोईरच्या. 10 धावांची खेळी लहूने देखील साकारले आपल्या संघासाठी. आता अशोक भोईर मैदानामध्ये प्रस्थान करतोय. तर येणारे चेंडू आता 15 असतील आणि 5 धावांची गरज आहे. 15 चेंडू 5 धावा. प्रीतम पाटीलची खेळी आपण पाहतोय. 7 मध्ये 22. सध्याच्या घडीला मस्त कॉमेंट्री देखील त्यांच्या मुखातून आपण ऐकतोय. एक पुढे नक्कीच एक चांगले समालोचक आम्हाला इंग्लिशमध्ये समालोचक प्राप्त होतील काही दिवसानंतर. प्रवीण सर मराठी इंग्लिश, मच्छिंद्र पाटील सरानंतर. तर प्रीतम तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अशोकचा. एक सिंगल येईल. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 36 वरती. 14 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज आहे. पडगे 40+ विरुद्ध वलप 40+ असा सामना आपण पाहतोय. मोठा फटका. इथे मात्र सामना संपवलाय प्रीतम पाटीलच्या फटक्याने. षटकार आलाय आणि षटकाराने मात्र धावसंख्या पूर्णपणे फिनिश झाली आहे. अभिनंदन टीम पडगे 40+ आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला वलप 40+ संघाने. त्यांचा देखील मनोपूर्वक आभार. थँक्स संदीप पाटील सर. आता ती लढत झाली शौर्य समित 11-40+ पडके क्रिकेट संघाने. इथे ग्रामस्थ मंडळ वलप निश्चित स्वरूपात त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो. प्रकाश खाडेकर, भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ. मात्र वलप क्रिकेट संघाला इथे पराभवाला सामोरे जावं लागलं. पडके क्रिकेट संघाने विजय संपादित